अब भाऊ है भाऊ आशा दिदींचं निधन झालेलं आहे. पद्मविभूषण होत्या, महाराष्ट्राची शान होती. काय नेमक्या आठवणी आहेत तुमच्या आणि एखाद्या आठवणीतलं गाणं त्यांचं तुमच्या तोंडात? आशा दिदी यांचं निधन हे महाराष्ट्रासाठी अत्यंत एक दुःखदायक घटना आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन भगिनींनी सर्वच ठिकाणी सर्व भाषेतून अतिशय सुंदर आणि सुरेख अशी गाणी गाऊन एका बाजूला जनसामान्यांची करमणूक केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सर्व भाषेत आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक अभंग कीर्तन यातून ओव्या गाऊन आध्यात्मिक क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढवलं. अशा दिदींचा आवाज हा खास करून किशोर कुमार यांच्या बरोबर बऱ्याच गाण्यामध्ये लावला गेला, कारण त्यांच्या आवाजातून खास करून हिंदी फिल्मसृष्टीतील जी नाच गाण्याची गाणी होती ती लता दीदींपेक्षा आशा भोसले यांच्या आवाजातच जास्त गायली गेली. आणि हे एक महाराष्ट्राचं वैभव आज अस्त पावलेला आहे. संपूर्ण भारत देश आणि संपूर्ण जगभर त्यांचा चाहता वर्ग होता गाण्याचा. आज या घटनेनं दुःखी झालेला आहे. माझ्या त्यांना भावपूर्ण श्रद्धा. एखादं गाणं तुमच्या कॉलेज त्यांचं आठवणीचं आवडतं? त्यांचं मला सर्वात जास्त आवडलेलं कारवा पिक्चर मधली काही गाणी आणि पिया तू अब तो आजा हे गाणं त्यांचं खास करून जास्त गाजलं. तुमच्या भाषेत तुमच्या ह्याच्यात एक गाण्याचं दोन दोन मनात हा, पिया तू अब तो आजा हे गाणं त्यांचं फार गाजलेलं एक काळचं होतं.